अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रेयांच्या कृपा आशीर्वादाने दत्तात्रेय आपल्याकडून दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण करून घेत आहेत. या वर्षी आपण या आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी कुरवपूर या क्षेत्री आपण आलेलो आहोत. तर आता आपण बघूयात की कशी असेल आपली दिनचर्या आणि कसं का आपण पारायण करणार आहोत त्या पद्धतीने, आणि त्याचबरोबर या क्षेत्रात असणारा महिमा आज जाणून घेऊयात. श्री गुरुदेव दत्त. दरवर्षी एखाद्या दत्तक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन गुरुचरित्राचं पारायण करायचं, असा एक संकल्प घेऊन गेले 3 वर्ष नरसोबावाडी, औदुंबर, गाणगापूर हे 3 देवता झाल्यानंतर आपण आता कुरवपूर कर्नाटकमध्ये असणाऱ्या या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. हे जे कुरवपूर क्षेत्र आहे हे एका बेटावरती स्थित आहे. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हे क्षेत्र स्थित असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला एका तटावरून दुसरीकडे जाण्यासाठी या होडीचा वापर करावा लागतो. होडीतून उतरल्यानंतर नदीपात्रापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपण या ट्रॅक्टरमधून मंदिराकडे निघालेलो आहोत. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे, परंतु आपली राहण्याची व्यवस्था मंदिराच्या पुढील बाजूला आहे. त्यामुळे समोर दिसणाऱ्या या आश्रमामध्ये आपण आपल्या राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आपण परत एकदा होडीमध्ये बसून त्या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी विठ्ठलानंद सरस्वती महाराज यांचा हा मठ आहे आणि याच ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणीच आपलं संपूर्ण जेवण नाश्ता याची पण व्यवस्था इथे होते. मठातील मुक्काम उरकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायणासाठी निघताना सकाळी आम्ही सर्व आमचा अन्नी गुरकून पारायणासाठी पुनश्च बोटीमध्ये बसून पलीकडच्या तीरावरती म्हणजे मंदिरामध्ये निघालो. सोबत माझे सहकारी शुभम आणि सौरभ दोघंही होते आणि मंदिरात जाताना सर्व अन्नी कामे उरकले. नदीमध्ये स्नान संध्यादी सर्व कर्म आटोपली आणि त्यानंतर आम्ही या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो. श्रीपाद श्री वल्लभांची प्रथम तपोभूमी असं या क्षेत्राला म्हटलं जातं. अत्यंत छान असं व शांत मंदिर आहे. मंदिरापासून पुढे गेल्यानंतर मस्त गोठा आहे. त्या गोठ्यापासून पुढे गेल्यानंतर एक मोठा वटवृक्ष लागतो. या वटवृक्षाखालीच श्रीपाद श्री स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे असं म्हणतात. 800 वर्षांचा हा वटवृक्ष जुना आहे व याखालीच सर्व जे पारायणकर्ते आहेत त्यांना बसण्यासाठी मोठासा छान प्रकारचा शेड केलेला आहे. त्या शेडमध्ये बसून आम्ही आमचं पारायण चालू केलं. दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने गुरुचरित्राचे 3 दिवसाचे हे पारायण अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने व सुंदर शांत वातावरणात आमचे पार पडले. याच ठिकाणी थोडं पुढं गेल्यानंतर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची गुहा आहे. इथे आपण आपण दगड बघत आहात, या दगडावरती अनेक मगरींचा निवास आहे. त्याच कृष्णेचं हे महापात्र आंध्र प्रदेश व कर्नाटक या दोन्ही राज्यातून वाहते. या क्षेत्रात आल्यानंतर जाणवलेलं आणि सर्वात महत्वाचं, क्षेत्रामध्ये कुठलाही ट्रान्सपोर्टचा सोर्स नाही की जेणेकरून तुम्ही कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या ट्रान्सपोर्टनी इकडे याल आणि तुम्हाला दर्शन घेता येईल. कारण हे अत्यंत एक छोटंसं खेड आहे. खेड जर बघितलं तर या क्षेत्रामध्ये जर आल्यानंतर समोर एकच फक्त नारळाचं दुकान आहे. म्हणजे पूर्णतः आयसोलेट क्षेत्र म्हणायला या क्षेत्राला काय हरकत नाही. प्रसन्न वातावरणात असलेलं हे क्षेत्र आहे. एकदा तरी या क्षेत्रावरती यावं आणि इथे असलेल्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. ही सद्बुद्धी तुम्हाला दत्तगुरूंनी नक्कीच द्यावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.